बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, उपाशी राहिला तरी चालेल, पण होळीच्या दिवशी तुम्हाला कोणत्या 3 वस्तू द्यायच्या नाहीत, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती आणि बाळूमामांचे याबद्दलचे विचार मी तुम्हाला स्पष्टपणे सांगत आहे. ठीक आहे. तर तुम्ही भक्तांनो, या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भक्तांनो, आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तर भक्तांनो, चला पाहूया. नमस्कार भक्तांनो. तसेच होळीचा दिवस हा केवळ रंगाचा आणि उत्सवाचा नसतो, तो आपल्या घरातील ऊर्जा, संस्कार आणि परंपरेचीही परीक्षा घेणारा दिवस असतो, असे अनेक संत महात्मे सांगतात. अशा प्रकारे बाळूमामा आपल्या भक्तांना नेहमी सावध करतात की प्रत्येक सण हा केवळ आनंदासाठी नसून तो जागरूकतेसाठीही असतो. उत्सव साजरा करा, पण विवेक हरवू नका, असे त्यांचे सांगणे होते. होळीच्या दिवशी काही गोष्टी देताना किंवा वाटताना आपण विचार न करता वागलो तर त्या कृतीमागील सूक्ष्म परिणाम कधीकधी आपल्या घरावरच उलटू शकतात, अशी त्यांची शिकवण भक्तात प्रचलित आहे. भक्तांनो, बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, होळीच्या दिवशी पहिली गोष्ट जी कुणालाही देऊ नये असे ते सांगतात, ती म्हणजे घरातील धान्य किंवा शिजवलेले अन्न मोठ्या प्रमाणात उधळणे. दान करणे पुण्याचे असते, पण त्या दिवशी जे अन्न आपल्या घरासाठी तयार केलेले आहे ते घरातील सर्वांना अन्न मिळाल्यानंतरच द्यावे, कारण अन्न हे लक्ष्मीचे रूप आहे. अन्नाचा अपमान, उधळपट्टी किंवा अतिभावनेतून केलेले वितरण कधीकधी घरातील अन्नसंपत्तीवर परिणाम करू शकते, असे लोकमान्य समज आहे. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, उपाशी राहिला तरी चालेल, पण अन्नाचा अपमान करून घरातील लहान मुलांना न देता दुसरीकडे देणे टाळा. प्रथम घर, नंतर संसार आणि मग दान, ही क्रमवारी विसरू नका भक्तांनो. दुसरी गोष्ट म्हणजे घरातील जुने कपडे, विशेषतः मुलांचे किंवा पती पत्नीचे वापरलेले कपडे होळीच्या दिवशी तुम्हाला द्यायचे नाहीत, असे ते सुचवतात. कपडे हे केवळ वस्त्र नसतात, तर त्यात त्या व्यक्तींची ऊर्जा, भाव, भावना आणि आयुष्यातील अनुभव साठलेले असतात, असा पारंपरिक समज आहे. होळी हा अंगणीचा सण आहे. त्या दिवशी अंगणीसमोर आपण जुने नकारात्मक विचार जाळायचे असतात, पण ते कपडाच्या रूपाने दुसऱ्याला देणे म्हणजे आपले संकट दुसऱ्याकडे ढकलण्यासारखे आहे भक्तांनो, असे ते प्रतिकारात्मकरित्या सांगतात भक्तांनो आपले संत बाळूमामा. त्यामुळे त्या दिवशी वस्त्रदान करायचे असेल तर नवे वस्त्र द्यावे, जुने नाही भक्तांनो. तिसरी गोष्ट म्हणजे घरातील मीठ किंवा तेल. तिसरी गोष्ट म्हणजे घरातील मीठ किंवा तेल. ग्रामीण परंपरेत मीठ आणि तेल या दोन्ही गोष्टी घरातील स्थैर्य आणि आरोग्याशी जोडल्या जातात. मीठ म्हणजे नात्यातील गोडवा टिकवणारी शक्ती, तर तेल म्हणजे घरातील गती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी ही दोन्ही गोष्टी देणे म्हणजे आपल्या घरातील स्थैर्य कमी करणे, असा लोकविश्वास आहे भक्तांनो. म्हणून श्री संत ब्रह्मांडनायक बाळूमामा सांगतात की त्या दिवशी कोणीतरी आग्रह केला तरी मीठ तेल देऊ नका. गरज असल्यास दुसऱ्या दिवशी द्या, पण सणाच्या दिवशी घरातील आधारस्तंभ असलेल्या वस्तू बाहेर जाऊ द्यायच्या नाहीत, लक्षात ठेवा भक्तांनो. बाळूमामांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की सणाच्या दिवशी आपण जे काही करतो त्याचा परिणाम फक्त त्या दिवशी मर्यादित राहत नाही, तो आपल्या घरातील मुलांच्या मनावर, त्यांच्या संस्कारावर आणि कुटुंबातील एकतेवर उमटतो भक्तांनो. जर आपण अंधश्रद्धेने नव्हे तर श्रद्धेने आणि विवेकाने वागलो तर सण खऱ्या अर्थाने मंगल होतो. होळीच्या दिवशी देऊ नका असे ते म्हणतात, त्यामागे भीती निर्माण करणे हा उद्देश नसतो, तर भक्तांनो, घरातील लोकांनी आधी स्वतःची जबाबदारी पार पाडावी, हा संदेश आहे भक्तांनो मामांचा. बाळूमामा असेही सांगतात की जर कोणी गरीब गरजू व्यक्ती तुमच्या दारात आली तर तिला रिकाम्या हाताने पाठवू नका, पण त्या दिवशी घरातील मूळ अन्नधान्य, मीठ, तेल किंवा वापरलेले कपडे देण्याऐवजी फळे, गोड पदार्थ किंवा नवे अन्न द्या. दानाचे रूप बदला, पण दानभाव सोडू नका,
कारण दान हे करुणेचे प्रतीक आहे आणि करुणा हीच खरी धर्माची ओळख आहे. होळीच्या दिवशी घरात शांतता, प्रेम आणि परस्पर सन्मान टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे. काही वेळा सणाच्या उत्साहात आपण राग, चिडचिड किंवा स्पर्धा वाढवतो. बाळूमामा सांगतात की खरी होळी म्हणजे आपल्या मनातील मत्सर, अहंकार आणि राग जाळणे. जर आपण या 3 गोष्टी जाळल्या तर घरात संकटे येत नाहीत. पण जर आपण अन्नाचा अपमान, वस्त्रांची चुकीची देवाणघेवाण किंवा मीठ तेलासारख्या मूलभूत वस्तूंची उधळ केली तर ते प्रतिकारात्मकरित्या अस्थिरतेचे कारण ठरू शकते. भक्तांनो, त्यांच्या संदेशाचा गाभा असा आहे की बाळूमामांच्या संदेशांचा गाभा असा आहे की उपाशी राहणे म्हणजे शरीराची परीक्षा, पण घरातील मूलभूत गोष्टी जपणे म्हणजे संस्काराची परीक्षा. सण हा संयम, कृतज्ञता आणि जबाबदारी यांचा संगम असतो. आपण आपल्या मुलांना काय शिकवतो हेच पुढे त्याच्या आयुष्यात संकटे येऊ नयेत याचे बीज असते. भक्तांनो, जर मुलांनी पाहिले की आई वडील अन्नाची कदर करतात, वस्त्रांचा आदर करतात आणि घरातील स्थैर्य जपतात तर त्यांच्यातही तशीच जाणीव निर्माण होते. भक्तांनो, बाळूमामांचे विचार अंधश्रद्धेवर आधारित नसून ते प्रतिकारात्मक आणि संस्कार प्रधान आहेत असे अनेक भक्त मानतात. भक्तांनो, ते सांगतात की भीती बाळगू नका, पण सजग राहा. सणाच्या दिवशी काही गोष्टी न देण्याचा अर्थ कंजूसपणा नसून तो घरातील ऊर्जा जपण्याचा मार्ग आहे. तुमचे घर आनंदी राहावे, मुलावर संकट येऊ नये, पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ नये यासाठी सणाच्या दिवशी विवेकाने वागावे. भक्तांनो, बाळूमामा हेही सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, दान करा पण घराचा पाया ढासळणार नाही याची काळजी नक्की घ्या. अन्न जपा, वस्त्रांचा आदर करा, मीठ तेलासारख्या स्थैर्याबाबत गोष्टी जपून ठेवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वात महत्त्वाचे मनातील वाईट विचार जाळा. अशी ही त्यांची शिकवण भक्तांच्या मनात आजही जिवंत आहे, जी होळीच्या दिवशी घरातील प्रत्येक सदस्याला स्मरण करून देते की सण हा केवळ रंगाचा नाही तर जबाबदारीचाही आहे. भक्तांनो, होळीच्या दिवशी काही गोष्टी देऊ नयेत असे सांगतात आपले संत बाळूमामा. नेहमी एक खोल अर्थ स्पष्ट करतात. ते म्हणतात, सण हा फक्त बाह्य आचरणाचा नसतो, तो अंतर्मनाचा शुद्धीकरणाचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी आपण काय देतो, काय ठेवतो, काय जपतो यामागे केवळ व्यवहार नसतो तर सूक्ष्म भाव विश्व असतो. भक्तांनो, बाळूमामा सांगतात की घरातील प्रत्येक वस्तू ही केवळ भौतिक नसते. अन्नात आईच्या हाताची माया असते, मिठात नात्यांची चव असते, तेलात संसाराची गती असते आणि वस्त्रात व्यक्तीच्या, माणसाच्या, घरातील कुटुंबांच्या आयुष्याचे स्पंदने असतात. भक्तांनो, होळीच्या दिवशी या गोष्टी अनवधानाने देणे म्हणजे आपल्या घराच्या ऊर्जेचा तुकडा बाहेर देण्यासारखे आहे असा त्यांचा भावार्थ असतो. भीती निर्माण करणे हा हेतू नसतो, पण घरातील सदस्यांनी त्या दिवशी विशेष सजग राहावे हा संदेश आहे. भक्तांनो, बाळूमामा असेही सांगतात की अनेकदा लोक होळीच्या दिवशी आज दान केलं तर पुण्य वाढेल या भावनेतून घरातील आवश्यक वस्तू देतात, पण दान म्हणजे विवेकाने केलेली कृती. जर भक्तांनो, दानामुळे आपल्या घरातील मुलांना अडचणी आल्या, कुटुंबात तणाव निर्माण झाला किंवा पुढील काही दिवस घरात अभाव जाणवला तर ते दान सुरक्षित भक्तांनो संतुलित राहत नाही. म्हणून बाळूमामा शिकवतात, पहिले कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करा, घरातील जबाबदारी पूर्ण करा भक्तांनो, नंतर बाहेर हात पुढे करा. होळी हा अंगणीचा सण आहे, अंगणी शुद्धीकरण करतो, पण भक्तांनो तो संतुलनही शिकवतो. अंगणीसमोर आपण जुने कटू अनुभव, भांडणे, मनातील द्वेष आणि मत्सर जाळायचे असतात. जर आपण बाहेरच्या वस्तू देताना मनात राग, दिखावा किंवा अंधानुकरण ठेवले तर त्या कृतीचा पुण्यभाव कमी होतो. म्हणून बाळूमामा सांगतात की भक्तांनो, होळीच्या दिवशी दान करताना मन निर्मळ असावे, पण घरातील स्थैर्य डळमळणार नाही याची दक्षता घ्यावी. भक्तांनो, काळजी घ्यावी.
बाळूमामा भक्तांनो पुढेही सांगतात. काय सांगतात तर मुलाविषयी विशेष सांगतात. मुलं ही घराची भविष्यातील होळी आहेत असे ते म्हणतात भक्तांनो. म्हणून त्यांच्या मनात जे संस्कार पेटतील तेच भक्तांनो ज्योतीपुढे समाज उजवतील. जर मुलांनी पाहिले की आई वडील सणाच्या दिवशी अन्नाचा अपमान करत नाहीत, घरातील आवश्यक वस्तू जपतात आणि प्रत्येक कृती विचारपूर्वक करतात, तर त्यांच्या मनात कृतज्ञतेचा आणि जबाबदारीचा संस्कार बसतो. पण जर त्यांनी पाहिले की सणाच्या नावाखाली अविचाराने वस्तू दिल्या जातात, तर भक्तांनो नंतर घरात तणाव निर्माण होतो. तर त्याचा परिणाम त्यांच्या भावविश्वासावर होतो भक्तांनो. बाळूमामा पुढेही सांगतात की सणाच्या दिवशी 3 गोष्टी जपल्या पाहिजेत. अन्नाची पवित्रता, नात्यांची एकाग्रता आणि घरातील स्थैर्य. अन्नाची पवित्रता म्हणजे अन्न वाया जाऊ देऊ नये. नात्यांची एकता म्हणजे त्या दिवशी वाद टाळावेत आणि स्थैर्य म्हणजे घरातील मूलभूत वस्तूंची अनावश्यक देवाणघेवाण टाळावी. या 3 गोष्टी जपल्या तर संकटे दूर राहतात असा त्यांचा आशय आहे. ते असेही स्पष्ट करतात की जर कोणी अत्यंत गरजू व्यक्ती मदतीसाठी आली तर भक्तांनो तिला नकार देऊ नका, पण मदत करण्याचा मार्ग बदलावा. घरातील धान्य किंवा मीठ तेल देण्याऐवजी त्या दिवशी गोडधोड फळे किंवा नवीन वस्तू द्याव्यात. कारण भक्तांनो नवीन वस्तू देणे म्हणजे सकारात्मक ऊर्जा देणे. जुने किंवा आवश्यक वस्तू देणे म्हणजे आपली उणीव बाहेर ढकलणे. हा एक प्रतिकारात्मक संदेश आहे जो संत परंपरेत वारंवार दिसतो भक्तांनो. होळीच्या दिवशी संध्याकाळी घरात दीप लावून कुटुंबाने एकत्र बसावे असेही ते सांगतात. त्या दिवशी घरातील मोठ्यांनी मुलांना सांगावे की आज आपण मनातील राग जाळला, कटुता जाळली आणि आता नवीन सुरुवात करणार आहोत. अशा संवादातून घरातील वातावरण पवित्र होते. वस्तू न देण्यामागचा खरा हेतू म्हणजे वस्तूंना नव्हे तर मूल्यांना जपणे हा असतो. भक्तांनो बाळूमामा हेही सांगतात की अरे माझ्या लेकरांनो, संकट वस्तूमुळे येत नाही तर अविवेकी कृतीमुळे येते. म्हणून होळीच्या दिवशी कोणतीही कृती करताना शांतपणे विचार करा. जर तुम्ही भक्तांनो एखादी गोष्ट देणे योग्य वाटत नसेल तर नम्रपणे पुढील दिवशी देण्याचे आश्वासन द्या. सणाचा दिवस हा आनंदाचा असतो, म्हणून भक्तांनो त्याला ताणतणावात बनवू नका, आळसात बनवू नका. अशा प्रकारे भक्तांनो बाळूमामांचे विचार असतात, लक्षात ठेवा. तर सजगतात, शिकवतात बाळूमामांचे संदेश. उपाशी राहणे ही केवळ एक उपमा आहे. म्हणजे स्वतःच्या इच्छा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा, पण घराचा पाया ढासळेल अशी काही करू नका भक्तांनो. अन्न, वस्त्र, मीठ, तेल या वस्तूंच्या माध्यमातून ते आपल्याला सांगतात की घरातील प्रेम, एकता आणि स्थैर्य जपा. कारण जे घर आतून मजबूत असते त्या घरावर बाहेरची संकटे सहज परिणाम करू शकत नाहीत. होळीचा दिवस भक्तांनो जवळ आला की मनात एक वेगळीच हालचाल सुरू होते. रंगांची चाहूल, ढोल ताशांचा आवाज, गावोगावी उभ्या राहणाऱ्या होळ्या आणि घराघरात सुरू होणारी स्वच्छता, या सगळ्या वातावरणात एक सूक्ष्म आध्यात्मिक संदेश दडलेला असतो असे बाळूमामा आपल्या भक्तांना कायम सांगत असत. ते म्हणत सण हा केवळ आनंदाचा क्षण नाही, तो आयुष्याला दिशा देणारा क्षण आहे, वेळ आहे. म्हणूनच होळीच्या दिवशी काही गोष्टी देऊ नयेत असे सांगतात. तेव्हा त्यामागे केवळ परंपरा नसते तर एक खोल जीवन तत्वज्ञान असते भक्तांनो. ते आपल्याला कायम सांगतात, स्पष्ट करतात की घर म्हणजे 4 भिंती नव्हेत. घर म्हणजे एक जिवंत ऊर्जा आहे. त्या ऊर्जेला आधार देणाऱ्या काही गोष्टी असतात. अन्न, मीठ, तेल, वस्त्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम. होळीच्या दिवशी आपण अंगणीसमोर उभे राहतो तेव्हा त्या अंगणीमध्ये केवळ लाकूड जळत नसते. आपल्या मनातील अहंकार, राग, मत्सर, संशय यांनाही आपण जाण्याची प्रतिज्ञा करतो. पण जर त्याच दिवशी आपण अविवेकीपणे घरातील मूलभूत वस्तू देऊन टाकल्या तर त्या कृतीत संतुलन राहत नाही असे बाळूमामा सांगतात. अन्नाबद्दल ते फार संवेदनशील होते. अन्न हे परमेश्वराचे रूप आहे.
असे ते म्हणत होते. घरात बनवलेले अन्न हे प्रथम घरातील सर्वांनी आदराने घ्यावे. जर अन्न शिल्लक राहिले तर ते द्यावे, पण घरातील मुलांना न देता, स्वतःच्या कुटुंबाची काळजी न घेता फक्त दिखाव्यासाठी किंवा भीतीपोटी अन्नदान करणे योग्य नाही. कारण त्या कृतीत प्रेमापेक्षा अस्वस्थता जास्त असते. भक्तांनो, ते सांगतात की उपाशी राहणे म्हणजे शरीराला थोडी कसरत देणे, पण घरातील अन्नाचा अपमान करणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणे. मीठ आणि तेल या दोन गोष्टींबद्दलही ते सूचक भाषेत बोलत असतात. मीठ म्हणजे नात्यांचा गोडवा टिकवणारी शक्ती आहे. मीठ खाल्लं आहे ही मराठीतील म्हण नात्यांच्या निष्ठेचे प्रतीक आहे. तेल म्हणजे संसाराची गती, तेलाशिवाय चाक फिरत नाही, म्हणून होळीच्या दिवशी ही दोन्ही गोष्टी देऊ नयेत असे ते म्हणत असत. यामागचा अर्थ असा की त्या दिवशी नात्यांचा गोडवा आणि घरातील गती जपावी. कोणीतरी आग्रह केला तरी नम्रपणे पुढील दिवशी देण्याचे सांगा, पण सणाच्या दिवशी घराचा पाया हलवू नका. वस्त्रांविषयी ते सांगतात की कपडे हे शरीराचे आवरण असले तरी त्यात आयुष्याचे अनुभव साठलेले असतात. विशेषतः मुलांचे किंवा पती पत्नीचे वापरलेले कपडे होळीच्या दिवशी देणे टाळावे, कारण त्या दिवशी आपण जुन्या नकारात्मक गोष्टी जाळतो. त्या दुसऱ्याला देऊन टाकणे म्हणजे आपली सावली पुढे ढकलणे होय. जर वस्त्रदान करायचेच असेल तर नवीन वस्त्र द्या, ते अन्नदानाचे प्रतीक असते. बाळूमामा पुढे सांगतात आपल्या लेकरांना, आपल्या भक्तांना, अरे माझ्या लेकरांनो, संकटे वस्तूमुळे येत नाहीत, संकटे मनाच्या अस्थैर्यामुळे येतात. पण काही कृती अशा असतात भक्तांनो की त्या मनात अस्थैर्य निर्माण करतात. जर आपण सणाच्या दिवशी घरातील आवश्यक गोष्टी देऊन टाकल्या आणि नंतर काही दिवस अभाव जाणवला तर घरात चिडचिड वाढते, भांडणे होतात, मुलावर परिणाम होतो. म्हणून ते सांगतात की विवेक राखा, दान करा, पण घरांच्या क्षमतेनुसार करा. भक्तांनो, होळीच्या रात्री कुटुंबाने एकत्र बसून संवाद साधावा असे ते सुचवतात, कायम सांगतात भक्तांना. त्यावेळी मोठ्यांनी लहानांना सांगावे की आज 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 आपण मनातील राग जाळला, कटुता जाळली, या गोष्टीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी आपल्या घरातील कुटुंबासोबत बसताना मुलांना सर्व गोष्टी सांगाव्यात. बाळूमामांचा विचार सार असा की सण हा संतुलनाचा धडा देतो. उपाशी राहणे ही एक उपमा आहे, म्हणजे स्वतःच्या इच्छांना थोडा वेळ आवरा, पण घरातील मुलांच्या, वृद्धांना आणि स्त्रियांच्या गरजा दुर्लक्षित करू नका. घरातील प्रत्येक सदस्य सुरक्षित आणि समाधानी असेल तर कोणतीही बाह्य संकट घराला हादरवू शकत नाहीत, एवढं लक्षात ठेवा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. तर भक्तांनो, ते संत सद्गुरू संत बाळूमामा ब्रह्मांडनायक शेवटी सांगतात, शेवटचा संदेश आहे भक्तांनो हा. होळीच्या शेवटी सांगतात भक्तांनो, होळीच्या अंगणीसमोर उभे राहून स्वतःला विचारा, मी काय जाळत आहे आणि काय जपत आहे. जर आपण अहंकार जाळला आणि प्रेम जपले तर सण यशस्वी झाला. जर आपण अविवेकीपणा जाळला आणि विवेक जपला तर घर आनंदी राहील. अन्न, मीठ, तेल, वस्त्र या सर्व गोष्टी प्रतीक आहेत. खरे जपायचे आहे ते म्हणजे घरातील एकता, एकत्रता, विश्वास आणि कृतज्ञता. अशा प्रकारे होळीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी न देण्याचा संदेश हा केवळ परंपरा नाही, तो घराच्या स्थैर्याचा, मुलांच्या भविष्याचा आणि नात्यांच्या गोडव्याचा विचार करून दिलेला जीवनमार्ग आहे. भक्तांनो, आपल्या बाळूमामांनी जेव्हा आपण या विचाराकडे भीतीने नव्हे तर समजुतीने बघतो तेव्हा सणाचा खरा आनंद अनुभवता येतो भक्तांनो, आणि तेव्हाच होळीचा अंगणी आपल्या आयुष्यात प्रकाश बनून राहतो. संकटे कधीच राहत नाहीत आपल्या मनात. भक्तांनो, असेच आपल्याला भक्तिपूर्ण, भावपूर्ण आणि भक्तीचे संदेश, सणासुदीचे मराठी सणाचे संदेश, बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका आणि भक्तांनो, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. जर कोणी या चॅनलवरती नवीन आजचेला तर भक्तांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा आणि प्लीज कृपा करून व्हिडिओला हाईप द्या. ठीक आहे.
आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. चांगलं बाळूमामाच्या नावानं चांगलं, हरिसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. श्री स्वामी समर्थ.